ईव्हीएम मशीनवरती आक्षेप घेत ईव्हीएमच्या विरोधात नारा उठवणारे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर आपल्याबरोबर आहेत. काय सांगताल? महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीवर देखील आता भाजपनं ताबा घेतलेला आहे. नाही, नक्कीच. मी दिल्लीमध्ये जवळ-जवळ 5-6 दिवस होतो आणि त्या ठिकाणी राघव चड्ढा आणि संजय सिंह या दोघांनाही भेटून मी सांगितलं होतं, की तुम्हाला जे निवडून येणार आहेत, त्या 25च जागा तेवढ्या ठेवल्या जातील आणि मुख्यतः केजरीवालचा पराभव ते करणार आहेत. याची हिंट मी त्यांना 100% दिलेली होती. पण त्यांनी त्यातून बोध घेतला नाही आणि उरलेल्या ज्या जागा आहेत 45 या जागा 100% त्या प्रोग्रामिंग करणार आहेत, सेटिंग करणार आहेत आणि त्यावरतीच त्यांचा फोकस आहे. अशा पद्धतीचं त्यामध्ये मी जे वातावरण दिल्लीमध्ये बघितलं होतं. मी जंतर मंतरवर होतो, इलेक्शन कमिशनला भेटलो होतो. अनेक लोकांना मी त्या ठिकाणी भेटलो, काँग्रेसचेही भेटलो आणि सर्वांना सांगितलं होतं, की तुम्हाला दिल्लीच्या निवडणुकीमध्ये पकडायला संधी आहे, तुम्ही सिरियसली घ्या. परंतु त्या ठिकाणी न घेतल्यामुळं अजून केजरीवाल साहेबांचा पराभव झालाय का नाही माहीत नाही. पण त्यांना पराभूत करणं हे दिल्लीचं किंवा भारतीय जनता पार्टीचं मुख्य लक्ष्य होतं आणि ते साध्य केलंय असं मला वाटतं. हा निकाल तुम्हाला अपेक्षित होता? नाही 100% मी जे सांगितलं होतं तेच त्या ठिकाणी घडलेलं आहे. याच्यामध्ये बदल काही त्यांना सगळ्या 70च्या 70 सीट जिंकता येत होत्या. पण त्यांना माहिती होतं, की ज्या 25 शुअर सीट या आपच्या आहेत, त्या सोडून द्यायच्या आणि ज्या फाईटमधल्या 45 सीट आहेत, त्या सगळ्या आपल्या बाजूला घ्यायच्या आणि त्यांनी ते केलेलं आहे. काँग्रेसनं तर खातं देखील उघडलं नाही, हे पण तुम्ही सांगितलं होतं का? नाही, काँग्रेसची संघटना त्या ठिकाणी मजबूत नाही. काँग्रेसला त्या ठिकाणी संघटन चांगल्या पद्धतीने करावं लागेल. ज्या पद्धतीने केजरीवालनी पुढे येऊन दिल्लीच्या बाबतीमधले अनेक निर्णय वेगवेगळ्या पद्धतीने घेतले आणि त्यामुळे केजरीवाल हे त्या ठिकाणी फोकसमध्ये आले. आता म्हणजे राहुलजींना त्या ठिकाणी संघटनेमध्ये बदल करून चांगली संघटना त्या ठिकाणी करावी लागेल. अण्णा हजारे म्हणतात, की आपच्या विरोधामध्ये मी प्रचार केला होता, मी आवाहन केलं होतं, त्यामुळे त्यांचा पराभव झालाय. नाही, अण्णा हजारे हे भारतीय जनता पार्टीचे मेंबर आहेत, सदस्य आहेत. अण्णा हजारे राहिलेलेच नाहीत आणि ते तटस्थ अजिबात नाहीत. ते भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे आहेत. समजा बॅलेट पेपरवरती जर ह्या निवडणुका झाल्या असत्या, तर काही चित्र वेगळं दिसलं असतं आपल्याला. 100% बीजेपी झिरो झाला असता. यामध्ये बीजेपीचं एकही सीट येऊ शकत नाही अशी परिस्थिती होती. मग त्या ठिकाणी मात्र 7 ते 8 सीटा या काँग्रेसच्या आल्या असत्या आणि बाकीच्या उरलेल्या जवळ-जवळ 60-62 सीटा या पुन्हा केजरीवालांच्या आल्या असत्या. आत्तापर्यंत त्यांनी बाय दिलेला होता. छोटी राज्य भारतीय जनता पार्टी सोडून देत होती. पण केजरीवालच्या बाबतीमधला राग हे गेल्या वर्षभरामध्ये मी पाहत होतो. त्यामुळे केजरीवालना पराभूत करणं आणि त्यांचं राज्य काढून घेणं हे भारतीय जनता पार्टीचं ठरलेलं होतं आणि त्या पद्धतीचा निकाल अजिबात बदल नाही. जे मी सांगितलं होतं, राघव चड्डानं सांगितलं होतं, जे मी संजय सिंगनं सांगितलं होतं आणि अगदी तंतोतंत यामध्ये काही सुद्धा बदल नाही. मी लिखित चिठ्ठी सुद्धा त्यांना दिलेली आहे आणि त्या पद्धतीचा निकाल आहे. त्यामध्ये एका शीटचा फरक नाही. परंतु तिथल्या जनतेच्या जर आपण प्रतिक्रिया बघितल्या, तर सगळे केजरीवालने भ्रष्टाचार केलाय, दारूची लपेटे त्यांचे बाहेर आलेत, जेलमध्ये गेलेत, अशी कारणं सांगितली तर केजरीवालला अक्षरशः मीडिया बघा शिव्या दिल्या जातात. नाही, केजरीवाल जर भ्रष्टाचारी असेल, तर ह्या देशामध्ये सज्जन शोधणं अवघड पडेल. कारण केजरीवाल सारखा माणूस आहे म्हणून ती देशाची संपत्ती आहे, ती जपली पाहिजे आणि अशी माणसं ही राजकारणामध्ये असे आय-ए-एस ऑफिसर किंवा आय-आर-एस येत नाहीत. ही माणसं येतात आणि अशी उच्च दर्जाची माणसं असतील, तरच देश हा पुढे जाईल. जे दिल्लीचं चित्र बदललं, शिक्षण व्यवस्थेचं बदललं, आरोग्याचं बदललं, सगळ्या दिल्लीचं पाणीपुरवठ्याचं बदललं, विजेचं बदललं, हे फक्त केजरीवाल आणि केजरीवाल शिक्षित आहेत म्हणून झालं, नाहीतर अन्यथा होऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं तुम्ही दिल्लीचा निकाल सांगितल्याचा दावा करताय, आता बिहारच्या निवडणुका आहेत, बाकीच्या निवडणुका आहेत, तिथं काय काय घडेल? नाही, बिहारमध्ये त्यांनी लवकर शहाणं व्हावं, शिक्षित व्हावं. त्यांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे. तिथल्या बूथला ट्रेनिंग देण्याची गरज आहे. तिथला जो बूथ प्रतिनिधी आहे त्याला ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यामध्ये जवळ-जवळ 8-9 प्रकार आहेत. हेराफेरी प्रोग्रामिंग करण्याचे ते दुपारी करायचं, का काय मतदारसंघालाच करायचं, का टोटलला लावायचं किंवा एकास एक लावायचं, का दोनास एक लावायचं, तीनास एक लावायचं. असे 9 प्रकारे हे इलेक्शनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ते चिठ्ठीचं कसं प्रोग्रामिंग करायचं. बीयूचं डायरेक्ट सीयूला जोडायचं नाही, ते डायरेक्ट व्हीव्हीपॅटला जोडायचं आणि व्हीव्हीपॅटनं मग कमांड द्यायची आणि मग बीयूला नोंदवायचं. हे
तुमच्या 2013ला 14ला नव्हतं, 15 कुठल्याच इलेक्शनमध्ये नव्हतं. ते आता ही प्रोग्रामिंग आहे, जे व्हीव्हीपॅटच्या वरची टोपी आहे. ही टोपी खरी जादूची टोपी आहे. ही भाजपची टोपी आहे आणि त्या टोपीमध्ये हे सगळं आहे आणि ते बदलणं गरजेचं आहे. म्हणून मी हायकोर्टामध्ये 5 बूथचे त्यांनी सांगितलं होतं, की 360 वर्ष लागतील तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज बघायला. तर मी फक्त 5 बूथ वेळापूर, पिशेवाडी, अकलूज, खंडाळी आणि तांदळवाडी असे लोकसभेचे आणि विधानसभेचे हे सीसीटीव्ही फुटेज द्या. ज्यामध्ये एका मिनिटामध्ये फक्त विधानसभेला 3 ते 4च लोकांचं पोलिंग होत होतं. ते लोकसभेला 9 लोकांचं होत होतं आणि मग हा दुपटीचा फरक का? इलेक्शन मॅन्युअल बदललं नाही, रिटर्न ऑफिसरच्या हँडबुकचा डाटा बदलला नाही आणि मग हा दुप्पट वेळ का लागला? हे इलेक्शन कमिशनकडून आपल्याला याचं सादरीकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये होईल आणि या मशीन सुद्धा मागितलेले आहे. आम्ही 46,500 रुपये भरलेले आहेत. ती मशीन सुद्धा हायकोर्टामध्ये आम्ही त्याला प्रोग्रॅमिंग करून कमळाचं हाताचं शिट्टीला हे सगळं सादरीकरण हायकोर्टामध्ये येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये दाखवू. तुम्ही म्हणतात की इतर राज्यामध्ये ट्रेनिंगची गरज आहे. तुम्ही यासाठी काही पुढाकार घेणार आहात का? नाही, नक्कीच मला या देशाची लोकशाही वाचवायची असेल, तर नक्कीच या बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, या सगळ्या राज्यामध्ये गोवा असेल जावं लागेल आणि तिथल्या निवडणूक प्रतिनिधीला हे ट्रेनिंग द्यावं लागेल आणि त्यासाठी मी नक्की जाणार आहे आणि याही पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला ही लाँग मार्च त्या ठिकाणी सामाजिक संस्था सगळ्या अरेंज करून 19 फेब्रुवारी ते 8 मार्च दिल्ली मुंबईला मार्केटवाडी ते मुंबई हे सुद्धा सुप्रियाताई आणि आदित्य ठाकरे यांनी याचा मुख्य रोल करावा अशा अपेक्षेनं चालू आहे. 1-2 दिवसामध्ये त्याचाही डाटा बनेल. ज्या राज्यामध्ये आता निवडणुका होणार आहेत त्या प्रत्येक राज्यामध्ये जाऊन ईव्हीएमच्या विरोधामध्ये आता आवाज उठवणार असल्याची घोषणा देखील आता उत्तम जानकर यांनी केलेली आहे. माहेश्वरहून कॅमेरामॅन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.